एस्केप वेलॉसिटी काय आहे? सपोज मी अर्थ सरफेसवरनं एखादा ऑब्जेक्टला थ्रो केला तर काही डिस्टन्सपर्यंत जाईल, काही हाईटपर्यंत जाईल, तो रिटर्न येऊन जाईल. वाय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला पुल आउट करून येईल. व्हेलॉसिटी जास्त इन्क्रीज केली तर जास्त हाईटपर्यंत जाईल, अजून व्हेलॉसिटी इन्क्रीज केली जास्त हाईटपर्यंत जाईल. तो व्हेलॉसिटी इन्क्रीज करत गेली की एक अशी व्हेलॉसिटी असेल की त्या व्हेलॉसिटीला हा ऑब्जेक्ट डायरेक्ट वरती जाईल तर वरती जाईल, रिटर्न येणार नाही. ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून जाईल. तो ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून जाईल म्हणजे काय? स्पेसमध्ये चालला जाईल. मग ती जी वेलॉसिटी असेल त्या वेलॉसिटीला म्हणणार एस्केप वेलॉसिटी फॉर दॅट बॉडी. त्या वेलॉसिटीला म्हणणार एस्केप वेलॉसिटी फॉर दॅट बॉडी. जस्ट लाईक सॅटेलाईटसाठी ॲक्च्युली सॅटेलाईट हे एस्केप नाही होत, ते ग्रॅव्हिटेशनच्या फील्डमध्येच फिरत असतं. 1 मिनिट. ओके. तर तशा वेलॉसिटीला एस्केप वेलॉसिटी म्हणतात. म्हणजे एस्केप वेलॉसिटीसाठी एक फॉर्म्युला आहे. सपोज अर्थ सरफेस हा ऑब्जेक्ट तुम्ही थ्रो केला विथ द वेलॉसिटी एस्केप वेलॉसिटी, म्हणजे काय होईल? हा ऑब्जेक्ट कुठं चालला जाईल? स्पेसमध्ये इनफायनाईट डिस्टन्सवर चालला जाईल. तर मी एस्केप वेलॉसिटीची डेफिनेशन जर बघितली तर ती येते मिनिमम वेलॉसिटी ऑफ बॉडी थ्रू विच इट कॅन बी एस्केप फ्रॉम ग्रॅव्हिटेशनल फील्ड ऑफ अर्थ सरफेस. अर्थ सरफेसचे एक ग्रॅव्हिटेशनल फील्ड येते, फील्डमधून एस्केप होईल अशी मिनिमम वेलॉसिटी म्हणजे त्या बॉडीची एस्केप वेलॉसिटी असेल. आता काय इथून तुम्ही थ्रो केली बॉडी, इथून तुम्ही वेलॉसिटी दिली, इथून थ्रो केली, फायनली कुठे गेली? इनफायनाईटवर गेली. मग कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी काय म्हणतं? कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी इनिशियल पोटेन्शियल एनर्जी प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी प्लस फायनल कायनेटिक एनर्जी. मग इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय? अर्थ सरफेसवर आहे, सो इनिशियल पोटेन्शियल एनर्जी येते -G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r². अर्थ सरफेसवर तर 0 घेणार नाही. ओके. फ्रॉम दिस r इज अ रेडियस. नेक्स्ट इनिशियल कायनेटिक एनर्जी ऑब्वियसली मी एस्केप वेलॉसिटी देतात त्याला, तर ते येईल 1/2 mv². फायनल पोटेन्शियल एनर्जी का असेल? इनफायनाईटवर चालला जाईल. फायनल कायनेटिक एनर्जी काय असेल? ऑब्वियसली 0 जे असेल तो इनफायनाईट पोटेन्शियल एनर्जी 0 असेल. कायनेटिक एनर्जी तुम्ही किती वेलॉसिटी दिली? ग्रॅव्हिटेशनल पुल आउटच्या आउटसाईड जाण्या एवढी वेलॉसिटी दिली. एकदा गेली का आपला फक्त टार्गेट तो तिथं गेला, ग्रॅव्हिटेशनल फील्ड अशी इथं गेली की वेलॉसिटी 0 होऊन जाईल. ती नंतर काय होतं आपल्याला? इट डझंट मॅटर. सो कायनेटिक एनर्जी फायनल का असेल? 0. तो मूव्ह होत असेल पण तो आपला फ्रेममध्ये नसेल. फ्रॉम दिस एस्केप वेलॉसिटी इज गिवन बाय काय होईल बघा, पूर्ण त्या साईडला जाईल, प्लस होऊन जाईल आणि फायनल आन्सर येईल लाईक दिस. m तर कॅन्सल, कॉमन निघून फायनल आन्सर येतं 2gm अपॉन r. ही एस्केप वेलॉसिटी कोणासाठी आहे? अर्थसाठी. ओके. हिअर मास ऑफ अर्थ, रेडियस ऑफ अर्थ, जी इज द ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट फॉर एनी प्लॅनेट. असं दुसऱ्या प्लॅनेटवर पण होऊ शकतं. ऑब्वियसली मूनवर गेला, मूनवर मी एखादा बॉडी तुम्ही थ्रो केली, मूनची पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. मग त्याच्या बाहेर जाण्यासाठी जी वेलॉसिटी लागणार आहे मून सरफेसवर, ती म्हणजे त्या बॉडीची एस्केप वेलॉसिटी असेल फ्रॉम मून सरफेस. ओके. सो फॉर एनी प्लॅनेट, फॉर एक्झाम्पल मून सांगितलं मी, फॉर एनी प्लॅनेट एस्केप वेलॉसिटी इज गिवन बाय 2g कॅपिटल M मास ऑफ दॅट प्लॅनेट डिवायडेड बाय रेडियस ऑफ दॅट प्लॅनेट. त्या प्लॅनेटच्या मास आणि त्या प्लॅनेटच्या रेडियसच्या फॉर्ममध्ये ते येईल. ओके. आता फॉर अर्थ सरफेस बघा, एस्केप वेलॉसिटी इज इंडिपेंडंट ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट
ऑब्जेक्टचे मास काय याच्यावर डिपेंड करणार, तुम्ही जड किती हेवी घ्या किती लाईट घ्या, काही फरक नाही पडत. त्याची एस्केप वेलोसिटी व्हॅल्यू ही ॲक्च्युअली ओके इंडिपेंडंट ऑफ. तुम्ही याची व्हॅल्यू ऑब्वियसली फाईन करू शकतो आपण. फॉर अर्थ सरफेससाठी एस्केप वेलोसिटीचे डायरेक्ट आन्सर काढू शकतो आपण. व्हाय? कारण जी कॉन्स्टंट आहे, मास कॉन्स्टंट आहे, रेजिस्टन्स आहे, रेडियस पण कॉन्स्टंट आहे. सर्वांच्या व्हॅल्यू जर पुट केला इथं जी काय आहे 9.8 येईल ओके. रेडियस येते ठीक आहे सॉरी जी 9.8 येणार, हा येईल 6.67 × 10⁻11. मास ऑफ अर्थ हे पण फिक्स आहे, पण लक्षात नाही मला काय ते, डिवाइड बाय रेडियस येते किलोमीटर. सर्वांचे जर तुम्ही हे केलं कॅल्क्युलेशन केलं तर यू विल गेट द आन्सर 11.2 km/s. ज्यावेळेस तुम्ही एखादी बॉडी या वेलोसिटीने थ्रो करतात, थ्रो करणार आहे फ्रॉम अर्थ सरफेस, बघा काय km/s, एका सेकंडमध्ये 11th किलोमीटर जायला पाहिजे एवढ्या वेलोसिटीने ज्यावेळेस एखादी बॉडी तुम्ही थ्रो करतात त्यावेळेस ती बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्ड, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आउटसाईड चालली जाते ओके. इफ द ऑब्जेक्ट थ्रो फ्रॉम सम हाईट, आता हे तर अर्थ सरफेसपासून, हे काय, हे दिस फ्रॉम अर्थ सरफेस. सपोज ऑब्जेक्ट ऑलरेडी एखादा हाईट एचवर आहे आणि तिथून थ्रो केला तर मग एस्केप वेलोसिटी काय होईल, तर एस्केप वेलोसिटी त्यावेळेस काय होईल, आरच्या जागेवर काय होईल 2G कॉन्स्टंट असेल, जे असेल ती ॲज इट इज, आरच्या जागेवर येईल R+H, वाय रेडियस प्लस दिस. मग काही हाईटवरनं तुम्ही ऑब्जेक्ट थ्रो करत असाल तर यू विल यू हॅव टू यूज दिस फॉर्म्युला. उसके बाद प्रॉब्लम्स, problem number 37. Find the escape velocity of body which throw from height equal to radius of earth. काय दिलं त्यांनी, find VE कोणासाठी, when body throw होऊन गेलं तुम्हाला, थ्रो फ्रॉम हाईट इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. कुठून थ्रो केलं आहे, केवढ्या हाईटवरून, ही अर्थ सरफेस आहे, एक मिनिट जास्त, ही अर्थ सरफेस आहे, ही तिची रेडियस आहे, हाईट किती, हाईट बरोबर रेडियस एवढ्या हाईटवरून इथून थ्रो केली आणि इथून इन्फायनिटीपर्यंत जाणार. आपल्याला फाईंड करायला लावलं आहे एस्केप वेलोसिटी ओके. फॉर दिस ज्यावेळेस हाईटवरनं थ्रो करतो तर आपण फॉर्म्युला काय पाहिला, 2GM/R+H ओके. हिअर काय येईल तो 2GM/R+R, कारण हाईट का आता R आहे, तर 2GM/R गेट कॅन्सल होईल. R कॅन्सल करण्यापेक्षा 1/√2 2GM/R
याची व्हॅल्यू 1/√2, याची व्हॅल्यू ते 11 पॉईंट एवढ्यात आता आपण फाईन केली ते म्हणजे 11.2 किलोमीटर पर सेकंड, आणि याचे कॅल्क्युलेशन केलं तर यू विल गेट 7.9 किलोमीटर पर सेकंड. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे 38. मिनिमम velocity of body by which it will escape for situation shown in figure. एक सिच्युएशन दिली, एक असा प्लॅनेट आहे, एक असा प्लॅनेट आहे काहीतरी, ओके. त्याचा मास m1 आहे, याचा मास m2 आहे. दिस इज सेंटर लाईन आहे ही, आणि इथे एक मास दिला आहे, एक बॉडी दिली की मास दिला आहे स्मॉल आहे, ऑब्जेक्ट येतो, ओके. हे जे डिस्टन्स आहे हे दिलं आहे r1, हे दिलं आहे 8. आपल्याला फाईन करायचं आहे, फाइंड द मिनिमम वेलोसिटी ऑफ बॉडी बाय विच इट विल एस्कॅप. ही जी बॉडी हिची मिनिमम वेलोसिटी फाईन करा जिथं ती एस्कॅप होईल. आता इथं फॉर्म्युला यूज करू शकत नाही, बट सेम टेक्निक्स यूज करायची. कशी बघा, कन्झर्वेशन लॉ जो एस्कॅप वेलोसिटी डिराईव्ह करण्यासाठी आपण यूज केला तसा आहे. कन्झर्वेशन लॉ काय म्हणते की काय इनिशियल पोटेन्शियल एनर्जी प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी प्लस फायनल कायनेटिक एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय बॉडीसाठी, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय या ऑब्जेक्टसाठी, याच्यासोबत पण आहे याच्यासोबत फॉर दिस, तर ते काय मायनस g(m1 m अपॉन r1 सेकंड, फॉर दिस मायनस m2 m अपॉन r2 प्लस 1/2 mv² इज इक्वल टू 0. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर यू विल गेट ॲन्सर. याला कसं सॉल्व करणार, एम तर कॅन्सल होऊन जाईल हा, ओके. इथूनची कॉमन निघू शकतो, कॉमन घेतला आहे का नाही घेतलं काही नाही, जसं तसं ठेवलेलं आहे, पूर्ण त्या साईडला घेऊन गेलं, 2ला वरती घेऊन घेतलं, ॲज इट इज ठेवलं आहे. 2 ब्रॅकेटमध्ये gm1 अपॉन r1 प्लस gm2 अपॉन r2, हे वेलॉसिटी लागेल. कुठून याला इथून एस्कॅप करायचे. बघा इथून एस्कॅप होताना काय याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये पण याच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये पण इथून एस्कॅप होण्यासाठी याची दोघांच्या पोटेन्शियल एनर्जी विचार करावा लागेल, म्हणून दोघांची पोटेन्शियलची टर्म घेतलेली, ओके. Next, if velocity given to object from surface of the earth is n times the escape velocity, then find the residual velocity at infinity. बघा, अर्थ ओके इन्फायनाटीवर गेली बॉडी, मी जे इथून एस्कॅप वेलॉसिटी दिली असती तर इन्फायनाटी वेलॉसिटी झाली असती तिची 0, ओके. पण त्यांनी काय सांगितलं की तू एस्कॅप वेलॉसिटी नाही, जी वेलॉसिटी दिली ती n टाइम्स एस्कॅप वेलॉसिटी, एस्कॅप वेलॉसिटी ते जास्त आहे, तर इथली वेलॉसिटी काय असेल रेसिड्युअल वेलॉसिटी ॲट इन्फायनिटी, म्हणजे इन्फायनिटीवर गेल्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आउटसाईड गेल्यानंतर त्याची राहिलेली वेलॉसिटी किती असेल ती तुम्हाला फाइंड करायची. आता कन्सिडर रेसिड्युअल वेलॉसिटी इज u. सपोज मी कन्सिडर केलं की रेसिड्युअल वेलॉसिटी काय आहे u आहे, म्हणजे या ठिकाणी, ओके. फ्रॉम कन्झर्वेशन लॉ इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी फायनल कायनेटिक एनर्जी. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय आहे, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय येईल इथून मायनस gm स्मॉल m अपॉन r, ओके. ऑब्जेक्ट इथं असेल त्याचा मास घेतला आहे आपण m एवढं. कायनेटिक एनर्जी काय असेल इनिशियल प्लस 1/2
एन व्ही स्क्वेअर, कारण काय त्याची जी एस्केप व्हेलॉसिटी ना त्याच्या एन टाइम्स येते. तर एन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी काय येईल 0 इन्फायनाईट. फायनल कायनेटिक एनर्जी काय येईल, तुम्ही कन्सिडर काय केलं आहे रेसिड्युअल व्हेलॉसिटी यू ए अशी कन्सिडर केली जी आपल्याला फाईन करायची. म्हणजे इथं गेल्यावर त्याचे यू एवढी व्हेलॉसिटी आहे तर ते येईल 1/2 m यू स्क्वेअर. ओके, काही नाही मग फक्त फॉर याच्यावरून आपल्याला हा एम गेट कॅन्सल. आपल्याला फक्त काय फाईन करायचे, यू फाईन करायचे आहे. प्रॉब्लेममध्ये व्ही सॉरी हाच व्ही फाईन करायचा आपल्याला. So 1/2 v square is equal to is equal 1/2 v square is equal to 1/2 n v square minus g m upon r. g m upon r. ओके, दिस टू कॅन्सल आणि हा ना 2a. मग एस्केप व्हेलॉसिटीची डेफिनेशन जे पाहिली येतं हे अंडररूटमध्ये येतं. हे कशामध्ये येतं, अंडररूटमध्ये येतं. एस्केप व्हेलॉसिटी डेफिनेशन बघा अशी येते 2 कॅपिटल G कॅपिटल M अपॉन R. ओके, याला मी कसं लिहिलं, आता चालला गेला व्ही स्क्वेअर ॲज इट इज. हा कसा असेल एन व्ही स्क्वेअर, याला कसं लिहिता येईल व्ही इज स्क्वेअर. इथून काय होईल व्ही स्क्वेअर कॉमन निघून जाईल. एन स्क्वेअर मायनस 1 हा तुमचा व्ही स्क्वेअर कॉमन निघून जाईल. सो व्ही काय येईल म्हणजे रेसिड्युअल व्हेलॉसिटी काय येईल अंडर रूट एन स्क्वेअर मायनस 1 आणि हा अंडर रूटच्या आउटसाईड V1. दॅट्स युअर आन्सर. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीचा प्रॉब्लेम आला की कन्झर्वेशन लॉ यूज करा. फॉर्म्युला क्रॅम्प पण नाही केला ना तुम्ही तरी पण तुम्हाला फाईन करता तसं. पण तो एक हा फॉर्म्युला क्रॅम्प करून घ्यायचा की हाईटच्या फॉर्म्युला क्रॅम्प करून घ्या डायरेक्ट इन जनरल. नेक्स्ट प्रॉब्लेम, द एस्केप व्हेलॉसिटी फॉर अ प्लॅनेट इज VE. एक प्लॅनेट आहे त्याची एस्केप व्हेलॉसिटी दिली त्यांनी VE. ओके, अ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम रेस्ट ॲट अ लार्ज डिस्टन्स फ्रॉम द प्लॅनेट, रिचेस द प्लॅनेट ओनली अंडर द ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड पास थ्रू स्मूथ टनल थ्रू इट्स सेंटर. ओके, फाइंड स्पीड ॲट द सेंटर ऑफ प्लॅनेट. स्पीड ॲट द सेंटर ऑफ प्लॅनेट फाईंड नाही म्हटलं त्यांनी, तोच स्पीड फाईन करायला. बघा एक प्लॅनेट दिला आहे त्यांनी असा, एक असा सॉरी कोणतं एक प्लॅनेट दिला आहे. सपोज त्या प्लॅनेटला हे टनल आहे. ओके, पार्टिकल आहे खूप लांब डिस्टन्सवर आहे, तिथून तो पार्टिकल मूव्ह होतो आहे ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. तो येतो आणि टनलमधून पास होऊन सेंटरपर्यंत जाईल असा पास होतो. ओके, तर सेंटरवर स्पीड किती असेल असं त्यांनी विचारलं आहे. द एस्केप व्हेलॉसिटी ऑफ प्लॅनेट, आणि प्लॅनेटची एस्केप व्हेलॉसिटी काय VE असं त्यांनी सांगितलं आहे. ओके, नाव we know direct velocity, we know पोटेन्शियल घेतलं आहे
1 मिनिट. ओके, मग आपल्याला माहिती आहे आता इथून प्लॅनेट इथपर्यंत येणार आहे. सो फ्रॉम कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी अगेन, इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल एनर्जी प्लस फायनल कायनेटिक एनर्जी. ओके, इनिशियली खूप दूर आहे म्हणजे लगभग इन्फायनाईटवर आहे, तर याची वेलॉसिटी पोटेन्शियल एनर्जी 0 असेल. वेलॉसिटी का 0 घेतली मी, कायनेटिक एनर्जी का 0 घेतली, कारण त्यांनी सांगितलं आहे स्टार्ट फ्रॉम रेस्ट, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी ही काय दिली 0 दिली आहे. सो दिस फायनल एनर्जी. आता फायनल पोटेन्शियल एनर्जी काय असेल, तर फायनल पोटेन्शियल एनर्जी काय असेल, तर वी नो पोटेन्शियल एनर्जी इनसाइड द अर्थ सरफेस ते -3/2 हा फॉर्म्युला झाला आहे. कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय r² प्लस r² कॅपिटल r². सॉरी, हा r³ असेल. फायनल पोटेन्शियल एनर्जी म्हणण्यापेक्षा ना फायनल पोटेन्शियल झालं आहे. तर एक आठवण ठेवायचं, पोटेन्शियल आणि पोटेन्शियल याच्यामध्ये एकच फरक आहे. पोटेन्शियलला तुम्ही ज्या बॉडीचे पोटेन्शियल एनर्जी फाईन करणार आहे त्या बॉडीच्या मासने याला फक्त मल्टिप्लाय करून द्या, यू विल गेट द पोटेन्शियल एनर्जी. साधारण सिम्पल वे हा. ओके, ॲट द सेंटर इथं स्पीड काढायचं, तर ॲट द सेंटरवर काय होईल, सेंटरवर हे जे डिस्टन्स आहे हे कोणतं डिस्टन्स आहे, हे सॉरी पार्टिकल जितका लांब आहे ते डिस्टन्स आहे. सेंटरवाल्यावर काय होईल, हा जो r आहे हा का होऊन जाईल 0 होऊन जाईल. तर तो येईल -3/2 कॅपिटल जी कॅपिटल एम कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवाइड बाय दिस इज 0, हे कट होईल आणि खाली राहील r ओनली. दिस इज अवर फायनल एनर्जी -3/2 कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन r. कायनेटिक एनर्जी काय, लेट v at the center, let velocity of the object when it at center is v, so kinetic energy 1/2 mv². मला v फाइंड करायचं, याच्यातून दिस मास डायरेक्टली कॅन्सल होईल. ओके, अँड यू विल गेट फायनल आन्सर v इज इक्वल टू √3g कॅपिटल एम अपॉन r. याला जे सॉल्व केलं तुम्ही काय होईल, ही टर्म या साईडला येईल तर प्लस होईल, 2 कॅन्सल होऊन जाईल, राहिलं काय 3gm अपॉन r. ओके, पण त्यांनी काय सांगितलं की एस्केप वेलॉसिटी इज VE असं सांगितलं. एस्केप वेलॉसिटी याला जे लिहायचे असतं मी काय करेल, √3 लिहून घेईल, √3 लिहून घेईल, त्याला आउटसाईड घेतला, इथं 2g कॅपिटल एम अपॉन 2r करून घेतला, 2ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केला. व्हाय, कारण एस्केप वेलॉसिटीच्या फॉर्म्युलामध्ये 2 कॅपिटल जी कॅपिटल एम r असायचं. ओके, मग हा पण आउटसाईड येईल, तर √3/2 राहील काय 2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन r √1.5 v. नंतर 41 नंबरचा प्रॉब्लेम. A particle is projected upward vertically upward from the surface of earth with the speed equal to 1/4 of its escape velocity. एक पार्टिकल आहे, दिस इज आवर सरफेस, याला व्हर्टिकली अपवर्ड प्रोजेक्ट केला विथ द स्पीड इज इक्वल टू व्हेलॉसिटीच्या 1/4. कोणती वेलॉसिटी, एस्केप वेलॉसिटीची त्याच्या 1/4 आहे. ओके, व्हॉट इज मॅक्झिमम हाईट बाय द अटेन बाय पार्टिकल, आपल्याला ही हाईट फाईंड करायची. आता अगेन्स्ट फ्रॉम कन्झर्वेशन लॉ ऑफ एनर्जी काय येईल ते, इनिशियल पोटेन्शियल प्लस इनिशियल कायनेटिक इज इक्वल टू फायनल पोटेन्शियल प्लस फायनल कायनेटिक. आता इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काय येईल, ते येईल -जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन r. ओके, इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येईल 1/2 mv².
व्ही काय इथली वेलॉसिटी ती नंतर आपण पुट करू त्याला. ओके, फायनल पोटेन्शियल आहे जे काय तो हाईट एचवर त्याला इथं इनफायनाईटवर जात नाही, इथं 0 घेणार तुम्ही, तो कुठेतरी हाईटवर जाणार आहे तर ते घेणार आपण कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच. ओके, कायनेटिक एनर्जी काय होईल, मॅक्झिमम हाईटवर जातो आहे म्हणजे वेलॉसिटी 0 होऊन जाईल. सो कायनेटिक एनर्जीज विल बी 0. तुम्ही जे याला सॉल्व केलं दिस एम कॅन्सल. ओके, सो 1/2 व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ही पूर्ण टर्म त्या साईडला चालेल तर तो राहील 2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम बाय 2 का घेतला आम्ही सर 2 येणार सॉरी कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर इकडं कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर प्लस एच. आपल्याला एच फाईंड करायचं आहे. ओके, फ्रॉम गिवन व्ही काय दिला आहे तो फ्रॉम गिवन व्ही दिला आपल्याला हा 1/2 ॲज इट इज व्ही दिला आहे व्ही ई अपॉन 4. हे जे तेच राहील हे काय असेल जे तेच राहील. हा 4च्या काय होईल 16 होईल. हा 2 त्या साईडला घेऊन ज्या 4च्या 16 होईल 1/16. व्ही काय घेणार व्हीच्या स्क्वेअर येतो अंडर रूट व्ही काय येतो आपला व्ही इज इक्वल टू अंडर रूट 2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. स्क्वेअर आहे इथं स्क्वेअर निघून जाईल. स्क्वेअर निघाल्यामुळे काय होईल हा कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर राहून जाईल. एवढा राहून जाईल इक्वल टू हा 2 त्या साईडला गेला look like this. अभी देखो ए जी 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 एम एम जी कैंसिल 2 पण ऑब्वियसली 2 पण कॅन्सल व्हायला पाहिजे. येस 2 पण कॅन्सल राहिले काय 1/16 आर इज इक्वल टू 1/r मायनस 1/r प्लस एच. 1/r प्लस एच याला या साईडला घेतला मग प्लस झाला हा तिकडे जाईल 1/r मायनस 1/16 1/r मी कॉमन घेतला हा राहील 1 मायनस 1/16 1/r हा काय होईल 16 मायनस म्हणजे हा इथं येईल तो -1 होईल. सो हा 15 लुक लाईक दिस. ओके, ॲन्सरमध्ये असं काही दिसतंय का पुढे हा काय असेल इकडं 1/r प्लस एच. और आपल्याला आर H5 हे त्या साईडला हे पूर्ण या साईडला म्हणजे असं क्रॉस अपोजिट तर तो असेल आर प्लस एच 16r/15. ओके, सो एच इज इक्वल टू 16r/15 मायनस आर. इथून आर परत कॉमन 16/15 मायनस 1. याला जे तुम्ही सॉल्व केलं त्याचे फायनल ॲन्सर येतं करूनच घेऊ आपण 16 मायनस 15/50 त्याचे फायनल असं r/15. सो एच इज इक्वल टू वाय r/15 एवढ्या हाईटपर्यंत होतं. जे मग प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक सिंगल लॉ यूज होतो तो म्हणजे कन्झर्वेशन लॉ. फक्त तुम्हाला सिच्युएशन डायग्राम काढली का एकदा सिच्युएशन काय ती कळली का तुम्ही डायरेक्ट कन्झर्वेशन लॉ यूज करा यू विल गेट फायनल आन्सर. Next, a body of mass start falling from distant to r above the earth's surface. What is its velocity?
what is velocity when it has fallen to distance r above the earth surface. याच्यात हालांकि एस्केप वेलोसिटीचा प्रॉब्लेम हा नाही जे कसं आहे अर्थ आहे ओके दिस इज आर बॉडी एक डिस्टन्सवरनं फॉल होते कुठून फॉल होते अबव द टू अर्थ टू आर 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 म्हणजे इथून फॉल होत इथून ते खाली पडते टू आरपासून ओके काय दिलं आहे व्हॉट इज द वेलॉसिटी व्हेन इट हॅज फॉलन टू डिस्टन्स आर म्हणजे इथं आल्यानंतर एवढं डिस्टन्स खाली पडल्यानंतर वेलॉसिटी का असेल काही नाही मग इथं कन्झर्वेशन लॉ यूज करा मोका कन्झर्वेशन लॉ काय म्हणेल इथली पोटेन्शियल एनर्जी काय असेल मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन सॉरी पोटेन्शियल एनर्जी काय असेल कॅपिटल जी हा स्मॉल असेल ओके पोटेन्शियल एनर्जी आपण काय घेतो इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतो तो असेल 3r कायनेटिक एनर्जी काय असेल 0 रेसमधून सोडले म्हणून फायनल पोटेन्शियल एनर्जी काय असेल इथं आल्यावर ते असेल मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल आर अपॉन ट्वाइस आर ओके कायनेटिक एनर्जी ऑब्वियसली 1/2 mv² काहीतरी वेलॉसिटी असेल त्याला आपल्याला ही वेलॉसिटीच फाईंड करायची याला तुम्ही सॉल्व करा बुक माहिती दिलं आहे ती वेलॉसिटी येते √GR/3 इथं जीचा फॉर्म्युला यूज केला आहे फायनली आणि त्याला जीमध्ये कन्वर्ट करून घेतला जे पण आन्सर येईल ते एस्केप वेलॉसिटीचे प्रॉब्लेम येते दोन प्रॉब्लेम 43 आणि 44 तुमच्यासाठी तसं मी एक्झरसाइज पण देणारच याची पण 43 आणि 44 तुमच्यासाठी याच्यानंतर 1 किंवा 2 लेक्चरचे चॅप्टर राहिले नंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स 12चे चॅप्टर आहे म्हणजे हाफ 12th मध्ये हाफ 11th मध्ये पण 12 मध्ये जास्त आहे ते चॅप्टर स्टार्ट करू आपण